म्हणता म्हणता आपण या मैफलीच्या अगदी गवळणीपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. आणि दास म्हणे कैसा नाटकी हा देव, किंवा मग श्वास पांडुरंग झाला माझा. आणि ज्यावेळेस आपण गवळण म्हणतो की कृष्ण ज्यावेळेस आपला श्वास होऊन जातो, आणि मुळात उत्कट प्रेम म्हणजे गवळण आहे, उत्कट भक्ती म्हणजे गवळण आहे, आणि प्रेममिश्रित भक्ती म्हणजे गवळण आहे. आणि मुळात ज्यावेळेस आपण गवळण म्हणतो, आणि या गवळणींची नायिका जर कोण असेल तर आपल्याला नेहमीच राधा, कारण या राधेशिवाय कृष्ण अधुरा आणि अपूर्ण आहे. परंतु राधा या शब्दाचा नेमका अर्थ काय, राधा म्हणजे नेमकं काय, असा ज्यावेळेस आपल्याला प्रश्न येतो की हे जीवन, हा जन्म हा जर भवसागर आहे, किंवा हे आयुष्य म्हणजे जर भवसागर आहे, की आपण जन्माला येतो आणि कुठल्या तरी एका भवसागराच्या दिशेने वाहत जातो. कारण आपलं आयुष्य हे नदीसारखं, आपण नुसते वाहत जातो आणि शेवटी आपण कुठे जातो तर कुठल्या तरी एका भवसागरामध्ये जातो. परंतु राधा या शब्दाचा अर्थ जर आपल्याला शोधायचा झाला तर आपल्याला उलटा विचार करायला हवा. अगदी जर आपल्याला चोर पकडायचा झाला तर आपल्याला पोलीस होऊन नाही, चोर होऊन विचार करता आला पाहिजे. परंतु राधा या शब्दाचा जर आपण विचार करायचा झाला तर आपण नदी खालच्या दिशेने वाहत वाहत समुद्रापर्यंत जाते, परंतु नदीची असते ती धारा, परंतु तोच प्रवास जर उलटा झाला तर तिची राधा होते. आणि जिथून आपण आलो आहोत तिथे पुन्हा जायचं, ज्या परमात्म्याचे आपण अंश आहोत, जिथून आपल्याला हा आत्मा मिळाला आहे, हा आत्मा त्या परमात्म्यापर्यंत नेऊन ठेवायचा म्हणजे राधा आहे. त्या राधेच्या प्रती, त्या कृष्णाच्या प्रती आपण नतमस्तक होऊया आणि या मैफलीची गवळण अनुभवूया. ओंकार. देवाचा देव बाई ठकडा, कसा देवाचा देव बाई ठकडा, कसा देवाचा देव बाई ठकडा. कसा देवाचा देव बाई ठकडा, कसा देवाचा देव बाई ठकडा. देव एका पायाने लगडा, देव एका पायाने असा कसा देवाचा देव बाई ठकडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा. शिंगेची तोडीतो, मडकेची तोडीतो, शिंगेची तोडीतो, मडकेची तोडीतो, शिंगेची तोडीतो, मडकेची तोडीतो, शिंगेची तोडीतो, मडकेची तोडीतो. आई दया तुझा तारवडा, आई दया तुझा तारवडा,
बाई